आई बघ आली, बघ आली, घे वरती घे. शाबास, मस्त. आता मोठे मोठे पीस यायला लागलेत आहेत. सकला आला एक नंबर. खतरनाक खतरनाक. आता काही टेन्शन नाही, जोराने बोलले यार. बाप रे, घाम काढला रे आमचा. सकला सकला. मोठी सुरमई काय झाली आहे? जिवंत आहे. अरे बाप रे, मोठा पिसा बघ. खतरनाक. आमच्या काकाला बडा सुरमई, मोठी सुरमई भेटली काकाला. आहे सुरमई बघ, असली मोठी आहे. मेली ना ते. हा मेली बघ. दाखव समोर इकडे. बघा सुरमई, बघा सुरमई. बघतो 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 बघ. तो बघा मारला त्याने. नमस्कार मित्रांनो, मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आज आलोय आपण सुरमईची मासेमारी करायला. जी सुरमईची खांदा लावून, म्हणजे खूप बाहेर जाऊन खांदा लावून जी सुरमई कशी पकडली जाते गलाने, ते तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे. आणि आपली सुरमई मासेमारीची फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत बनून राहा आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे. आणि काय काय आपल्याला कुठली कुठली मच्छी भेटते, सुरमई, अजून मोठमोठे मासे पण भेटतील आपल्याला, ते आपल्याला बघायचे आहेत. तर मित्रांनो, हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये, लास्ट पर्यंत बना. तर आता ना आपण आलोय श्रीवर्धन मध्ये. सकाळच्या वेळेस दाखवताना आलं. तर आता तुम्हाला ना मी खांदा लावल्यापासून आहे ना सुरमई कशी ओढतात, म्हणजे ती काय टेक्निक असते त्यांची खेचायची, ते तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, तर जाऊया आपण सुरमईचा खांदा लावायला, म्हणजे जी पागोली बोलतात ना ती लावायला. चला. बघा, आता आहोत आपण खोल समुद्रामध्ये. म्हणजे इकडे ना नुसतं पाणीच पाणी दिसतंय, आजूबाजूला काही नाही, म्हणजे डोंगर नाही, काही नाही. फक्त आपल्याला समुद्रामधल्या होड्या दिसतील, म्हणजे ज्या बोटी असतात मोठमोठ्या त्या. आणि इकडे आम्ही ना आता समुद्रामध्ये 5 लोक आलो. इकडे तुम्हाला 4 जण दिसत असतील. आणि आपण आहे ना जे पागोलीला, म्हणजे गलाला काय मासे लावणार ते तुम्हाला मी दाखवतो. इकडे बघा, हे बघा आपल्याला गलाला लावायला का आणलंय ते बघा. जिवंत मासे आहेत, हे बघा बांगडा वगैरे आहे. हे बघा संपूर्ण जिवंत मासे आहेत. हे बघा पागोली लावायला ना सुरुवात केली, म्हणजे खांदा असतो तो मी. एक जो बुच्च असताना त्याला गल लावतात आणि एकाला ना जिवंत मासे, म्हणजे ते बोलले तर मासे जिवंत ते लावले जातात. दादाना तिकडे एक जिवंत मासा लावेल. हा बघा जिवंत मासा टाकला तिकडे. आणि आता एक परत बुच्चू लावेल. तो तिथे बुच लावून दिलाय. तिथे मासा असला ना की तो बुच्च असतो, तो दाबतो असं म्हणतात. तर बघा तो बुच्चू टाकलाय तिकडे छोटासा. बरोबर नाही. जिवंत मासे गळाला लावून टाकायचे. जिवंत मासे, सर्व जिवंत मासे तिकडे. हो बघा गेला तिकडे मासा. त्याच्यावरती ना जिवंत मासा असला ना की सुरमई त्याच्यावरती अटॅक करायला येते. अटॅक केला ना की गलावरती फसते मध्ये सुरमई. सुरमई असू दे किंवा कोणताही मासा असू दे, सकळा वगैरे. एक बुच्चू एका गळाला मासा, एक बुच्चू एका गळाला मासा. आता एका गळाला मासा लावला ना की एक बुच्चू लावला जाईल नंतर. एका गळाला बुच्चू म्हणजे बूच. आपला खांदा भरपूर मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण दाखवता येणार नाही. ते मेन जे शूट आहे ना ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून गळ बघी किती आहेत खांद्याला, बघा
भरपूर गळ आहेत. आपण खांद्याला पटावट लावतोय. तो दादा आहे ना बघा, पटकन लवकर माश्याला गल लावून आहे ना पटकन टाकतोय, कारण ते बोट आपल्या स्पीडला चालू आहे. जर तो नाही लावला ना गल तर ते हाताला तरी लागू शकतो, नाही तर मग तो गल उडून जाऊ शकतो पाठी जोराने. बांगडा लावलाय मोठ्या साईजचा. आणि आपली अर्धी जी पागोली असते ना, म्हणजे जो खांदा बोलतो तो अर्धा खांदा संपलाय आणि थोडेसेच गल बाकी राहिले दादा. हो बघा इकडे आपला बूज सोडलाय, म्हणजे पूर्ण आपल्याला आपण लावून झाली, म्हणजे पागोली होती नाही बघा इकडे असे बूजच आहे. मित्रांनो तुम्ही बघितलात आपण खांदा लावलेला आहे सुरमई मासेमारीला. तो खांदा लावून झालेला आपला, आणि आपण आहे ना आता थोड्या वेळाने बघत जाणार आहोत. म्हणजे आपण जी रापण लावली ना ते बघत जाणार आपल्याला सुरमई वगैरे लागली काय, आणि नंतर मग शेवटला आपण ओढायला घेणार आहोत. तर आपल्याला समजेल सुरमई आपल्याला किती भेटतात. आपल्याला सुरमई घालायला कॅच होते की नाही, आणि जिवंत मासाला लवकर कॅच होते सुरमई. चला तुम्हाला दाखवतो तेव्हा सुरमई कशा प्रकारे आणि कशा टेक्निकने ओढली जाते ती. हा बघा इकडे ना आपल्याला सुरमई कॅच झाली आहे तवर. इकडे ना आम्ही जात होतो रनिंग मध्ये, तर आम्हाला इकडे बूज दाबलेला दिसला. आता बघूया आपल्याला सुरमई कशी घेतात ती. कॅच झालाय कुठल्या साईडला झालाय काय माहिती आता. बघा सुरमई कॅच झाली. अजून पुढे दाखवते वाटते. लागली ना ती बा, ती लागली सुरमई लागली. बघूया आतमध्ये नेते, आतमध्ये नेते. ते बघा कशी खेळवतात त्याला, त्याला पूर्णपणे दमवायला लागते त्याला. पहिली सुरमई कॅच झाली आपल्याला. आई बघा रे खतरनाक. ही बघ सुरमई बघ, एक नंबर पीस आहे, मोठी आहे मोठी. तो दादा ना बरोबर त्याला खेळून घेतोय. ही टेक्निक असते टेक्निक, ही सहजासहजी कोणाला जमत नाही. हे बघा आता पीस येईल बघा वरती. बघा तिकडे चालती बघा ती बघा सुरमई. ही बघा सुरमई एक नंबर कॅच झाली. खतरनाक एक नंबर कॅच झाली आहे सुरमई. एकदम नादखुळा. पहिली सुरमई कॅच भेटली आपल्याला. मस्त आहे, साईज मस्त आहे. चला पुन्हा एकदा आपण बघू कुठे आपल्याला भेटते काय कॅच लागलेली. असं ना बुजचं दाबतात. हा बघा अजून एक आहे ना बूज दाबतोय, म्हणजे आपल्याला कॅच झालाय आहे. अजून एक सुरमई कॅच झाली आहे. जवळच होती एकदम. एक कॅच झाली आपल्याला. बघूया आता सुरमई आहे की अजून सकळा वगैरे मासा आहे तो समजेल. ही बघा दाबते. ही बघा सुरमई आहे, मोठी आहे सुरमई आहे. मार लवकर मार. एक नंबर कडक खतरनाक सॉलिड. ही बघ मोठ्या साईजची आहे. ही मगापेक्षा थोडी मोठी आहे ना दादा. हा मगापेक्षा जरा मोठी आहे बघा. खतरनाक. दोन सुरमई भेटल्या. मस्त की बूज आहे ना दाबत होते पटापट. हे बघा हा पण आहे ना एक बूजच दाबतोय आहे बघा. ह्याला बघूया आपल्याला सुरमई आहे की सकला आहे वगैरे ते समजेल. हे बघा मासा कॅच झालाय. बघूया काय आहे. हा बघा मासा आहे वाटतं. सुरमई कॅच झाली वाटतं. सुरमई दाबतंय इकडे आपल्याला काय आहे बघूया. दादा आहे ना त्या माशाला दमवतोय पहिले. अरे हा बघ मोठा पीस आहे.
मोठा पीस आहे. ये वरती ये, लवकर वरती ये. अरे वा शाबास. मगा सर काय चांगला पीस आहे. बघा पीस, बघा पीस एक नंबर. आतापर्यंत 3 पीस लागलेले लवकर, ते पण 5-10 मिनिटाच्या आतमध्येच. 3 सुरमई आतापर्यंत झाल्यात आपल्या. चला अजून पुढे आपण बघूया, पण पुढे कुठे कॅच होतोय का आपल्याला. अजून पुढे भरपूर मोठे आपले पागोली लावलेले आहे, म्हणजे खांदा लावलेला आहे. चला हा बघा इकडे पण बोट दाबतोय आणि मस्त जोराने दाबतोय एकदम. बघूया पटापट पटापट कॅच होत चाललेले आहे मित्रांनो. असे पूर्ण आपल्याला भेटले ना दिवसभर तर मजा येईल. त्या दादांना जाळी ओढायला पण मजा येईल आणि मला पण मजा येते बघायला. फर्स्ट टाइम आलोय मी ही अशी मासेमारी करायला. एवढा आयुष्यामध्ये कधीच ही मासेमारी बघायला आलो नव्हतो. तर मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचावी म्हणून, की कसे सुरमई पकडतात ते. सुरमई का महाग असतात ना त्याचं तुम्हाला कारण आहे ना, तुम्हाला यामुळे समजेल तुम्हाला. कारण सकाळी उठून आम्ही किती वाजता 2:30 वाजता उठून आलेलो, रात्री 2:30 वाजता आलेलो आणि तरी पण संध्याकाळ होईल आम्हाला घरी जाईपर्यंत. हा बघा इकडे कॅच झालाय बघा. आता ओढतोय. अरे वा आली सुरमई आहे, सुरमई आहे, सुरमई आहे. ही बघा एक नंबर. 4थी पीस, 4थी सुरमई आहे ही बघा. 4थी सुरमई. 4 सुरमई झाल्या 4. अशी स्पीडला बोट चालत चालत ना आम्ही बघतोय बुच्चू असे दिसताय तिकडे बघा. अशा प्रकारे असे बुच्चू दिसताय तिकडे बघा. त्या बुचाला बघत जातोय कुठे कुठे आहे तो. तिथं बुच दाबेल ना तिथे समजेल आपल्याला कॅच झालाय म्हणून आपल्याला सुरमई. बघा अजून एक आहे ना आपल्याला बघा माशाला इथे कॅच झाली आहे बघा. पूर्ण बुच दाबतोय आहे बघा. बघा अजून एक कॅच झालाय आहे. मोठा पीस आहे, मोठा पीस आहे बोलतो. मोठी सुरमई कॅच झाली वाटतं. हा मोठी आहे बघा इकडे पाण्यात दिसते. मोठा पीस आहे, मोठा पीस आहे. अरे अरे बापरे गेलेला आहे ना. हाय 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 लागलेला त्याला पण सटकला वाटतं तो. हा बघा नशीब आला आतमध्ये, गेलेला सटकलेला आमच्या इकडनं. हा मोठा पीस आहे, मोठा पीस आहे. आतापर्यंत हा मोठा पीस भेटला आम्हाला सर्वात. चला पुढे बघूया अजून आपल्याला मासा कुठे भेटतोय. अजून सुरमई बघा. अजून इकडे आपला एक कॅच झालाय. इकडे बूस दाबतोय म्हणजे अजून कॅच झालाय. इकडे पण मासा आहे बोलतो सुरमई आणि तिकडे पण बूस दाबतोय. तिथे पण आहे ना 2 इथे कॅच झाली आहे. इथे पण आहे तिथे पण आहे. समोर समोर लागलेत आहेत. मागेच आहे का म्हणजे तीच आहे काय. हा म्हणजे तीच मच्छी आहे पण तिकडे पण बूस दाबतोय. म्हणजे मधला हा पण बूस दाबत होता आणि तिकडचा पण बूस दाबत होता. बघा मासा घेतो आता वरती आपण. सुरमई हा इकडे दाबतोय. इकडे तंगूस दाबतोय. लागली 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 सुरमई लागली आहे. मारला तिकडनं त्याने तो बघा. ही छोटी आहे, छोटी सुरमई लागली. छोटी सुरमई लागली. छोटी सुरमई आहे बघा. आहे म्हणजे मोठीच आहे पण एकदम मोठा. 10 किलोच्या वरची अजूनपर्यंत आपल्याला सुरमई आली नाही. ती यायला पाहिजे. बघा या हिरव्या बुचाला पण ना सुरमई कॅच झाली आहे. बुच दाबतोय म्हणजे कॅच झाली आहे. इकडनं घेतोय बघा. हा बघा छोटा आहे तो. तिकडे तिकडे दाखवतोय. तिकडे नेतोय बघा. बघा बघा सुरमई दिसेल बघा तुम्हाला. वरती आले की ना पाण्यामध्ये दिसते ती पूर्ण. कुठे गेली सुरमई. चालली लांब चालली ती. तिकडे तिकडे गेली तिकडे गेली. ही बघा ही बघा सुरमई. ही बघा ही बघा चालली आतमध्ये. रेडी हो चला आली सुरमई. सुरमई 6वी सुरमई 6वी.
एक नंबर मजा वाटते सुरमई पकडायला. हा बघा ह्या बुचाला ना बघा इकडे पण दाबतोय म्हणजे इकडे पण कॅच झालाय. बघूया ह्याला काय आपल्याला सुरमई आहे का दुसरा कुठला मासा आहे तो, कारण दोन बुच आहे ना एकाशी केले आहेत त्याने. हा बघ इकडे मासा लागलाय. सकलाय हा बघा इकडे. हा बघा वरती उठला. हा बघा इकडे मला दिसतो का ना पाण्यामध्ये. सकला आहे बघा मोठ्या साईजचा सकला आहे. हा तो उठलाय तो वर आहे पाण्यात. तो तिकडे दिसतोय का ना काय माहिती ना. बघा इकडे बघा सकला. हा बघा दिसला आता. बघा सकला आलाय जवळ. बघूया येतोय काय. आवाज करायला लागे सकल्या माशाला. आवाज नाही करायचा. बघूया सकला. हा बघा सकला. अरे बापरे कोणता पकड समीर. तिकडे आलाय तो बघा. सकला सकला आला. एक नंबर. खतरनाक. आता काही टेन्शन नाही. जोराने बोलले यार. बाप रे घाम काढला रे आमचा. सकला पहिला कुलावर ना फाटला. बाप रे. हा बघा सकला मासा बघा कसला मोठा कॅच भेटलाय. मोठा आहे ना. किती किलोचा असेल तरी पण. हा किती किलोचा असेल. 20 किलो ना. 20 किलोचा तरी असेल सकला. मोठा सकला आहे. हा बघा सकला मासा सकला. चला आता पुढे जाऊया आपण. पुढे पण आपण बघायचं आपल्याला. हा बघा इकडे आता आपल्याला अजून एक बूज दाबतोय म्हणजे मासा कॅच झाला वाटतं आपल्याला. बघूया. ही बघा सुरमई. ही बघा मार. सुरमई कॅच झाली आहे पण दमवते आम्हाला. ही बघा मार. हा आली सुरमई आली. हे बघा सुरमई. हे बघा इकडे सुरमई ठेवलाय आणि तिकडे मोठा सकला मासा ठेवलाय. सकला. हा बघा अजून एक मासा कॅच झालाय. बघूया हा कुठला मासा आहे. सुरमई आहे की सकला आहे तो. सुरमई आहे ना. सुरमई कॅच झाली आहे. सुरमई. सुरमई आहे. अरे बापरे बघा मोठा पीस आहे. एक नंबर पीस आहे. साईज बघ चांगला पीस आहे. हा मोठा पीस कॅच झालाय. ते बघ गल काढायचा. आतमध्ये गल असला नाही ते कसा काढतात बघा त्या चावीने. तो बघा आता गल काढलाय बघा. मोठा पीस आहे एकदम. बघा सुरमई. आता म्हणजे सर्वात मोठा पीस हा असेल मला वाटतं. सुरमई बघा. सुरमई इकडे ठेवलेला आहे. सकला मासा तिकडे. जिवंत घास लावून आहे ना परत एकदा आहे ना गळ टाकली पाण्यामध्ये आहे. बघा इकडे ना अजून एक बूज आहे ना दाबत होता. इथे सुरमई कॅच झाली आहे. सुरमई कॅच झाली. बघूया किती मोठी आहे. सुरमई मोठी पीस आहे. मोठा पीस आहे. तयारीत राहा. बघ आली घे वरती घे. शाबास मस्त. आता मोठे पीस यायला लागलेत आहेत. अजून पुढे पण दाखवतोय ना आपल्याला. पुढे पण अजून एक मासा आहे. आणि पहिले सुरमई एवढा सोडून आपण. मच्छी उधर भी हे कर रहा है. हे बघा मोठी सुरमई. मोठ्या सुरमई आल्या आता पण. असे पीस यायला पाहिजे. असे मोठ्या साईजचे.
हे पीस बरोबर आले. आता 2 पीस आलेत ना एकदम मस्त मोठ्या साईजचे आलेत. हे बघा इकडे पण मासा आहे. तुम्हाला म्हटलं ना मी तो भूस दाबत होता. इथे पण मासा लागलाय. हे पण सुरमईच आहे वाटते. एक मोठी यायला पाहिजे एकदम. हे बघा आहे. अरे बापरे वा मस्त खतरनाक. लागवत जवळ जवळ 2 लागलेले आहेत. जवळ जवळ हे बघ मोठ्या भेटल्या. मोठ्या भेटत चालल्या जातात. आता ही साईज बरोबर आहे. अशा मोठ्या भेटायला पाहिजे याच्यापेक्षा. ते दात बघा सुरमईचे कसले खतरनाक आहेत एकदम. दात लागले पूर्ण हात फाडत असेल पूर्ण. हे बघा अजून इकडे ना या बुजाला दाबत होता म्हणजे आपल्याला अजून एक मासा कॅच झालाय. अजून एक सुरमई कॅच झाली आपल्याला. हे बघा इकडे सुरमई आहे. सुरमई बघा आली बघा. छोटी आहे छोटी. हे बघा छोट्या साईजची सुरमई आहे. गल आतमध्ये गेला वाटतं एकदम. अजून एक आहे वाटतं. अजून एक आहे तिथे मध्ये. ही बघा सुरमई बघा छोट्या साईजची. हे बघा सुरमई आता जिवंत मासे लावून टाकतोय. इथे पण कॅच झाली बघा. बघूया मोठी का बारकी आहे ती. बारकी आहे ना. ही बघा आहे मगापेक्षा जरा तर मोठी आहे. त्याच्या अगोदर आली ना त्यापेक्षा मोठी आहे जरा. बघा सुरमई. सुरमईचा पाऊस खतरनाक वाटतोय. मजा वाटते पूर्ण. हा बघा हा बघा अजून एक मासा लागलाय. अजून एक सुरमई. बघूया मोठी आहे का छोटी आहे ते समजेल. सुरमई कॅच झाली एवढे नक्की. छोट्या वाटत. बघूया किती मोठी आहे का छोटी आहे ती. नाही छोट्या साईजची आहे. हे बघा सुरमई आता येईल बघा. ही बघा अजून एक सुरमई कॅच झाली. ही बघा दात बघ असले ते खतरनाक एकदम. मस्त सुरमई भेटतात आहेत. इकडे सुरमई टाकतोय आणि तिकडे जिवंत मच्छी लावतोय घालायला त्या परत. असा टाकला. हे बघा अजून इकडे सुरमई कॅच झाली आहे. आमच्या काकाला सुरमई कॅच झाली आहे. काकांना सुरमई कॅच झाली आहे. मोठ्या साईजची सुरमई लागली आहे. मोठी सुरमई कॅच झाली आहे. जिवंत आहे. अरे बापरे मोठा पिसा बघ खतरनाक. आमच्या काकाला बडा सुरमई मोठी सुरमई भेटली काकाला. आहे सुरमई बघ असली मोठी आहे. मेली ना ते. हा मेली बघ. अगो समोर इकडे बघा सुरमई बघा सुरमई. ही बघा इकडे अजून एक सुरमई आली आहे बघा. मोठ्या साईजची सुरमई आहे. साईज बरी आहे. सुरमई भरपूर टायमाने इकडे आलो ना या साईडला ते लागून राहिले. मेली आहे सुरमई. सुरमई आणि मगाच्या सुरमईने या पेटेमध्ये टाकून घेतल्यात आम्ही इकडे आतमध्ये याच्या. आणि आत्ता भेटला सुरमई परत. इकडे पुढे पण भूस दाबतो. पुढे पण बघूया. हे बघा अजून एक बुच्चूला दाबला इकडे बघा.
बघूया मोठ्या साईजचे सुरमई आहे काय छोट्या साईजचे. बघा आली सुरमई, छोटी आहे, छोटी सुरमई आहे. बघा अजून एक इकडे सुरमई आली आहे. ही बघा सुरमई, बघा सुरमई मेलेली आहे, मेलेली आहे. या आपण पालवणी करतो ना त्याच्यात सुरमई भेटले तेव्हा इकडे, आणि याच्यामध्ये ठेवलं आपण 16 सुरमई आहेत, आणि त्या बाकीच्या सुरमई पालवणीच्या फक्त लहान बारीक सर्व मोठ्या मिक्स आहेत. म्हणजे 2 किलोच्या वरच्या सुरमई सर्व. हे बघा अजून एक सुरमई आली इकडे, मोठ्या साईजची सुरमई आहे बघा. युट्यूबर मोठी आहे, मोठी सुरमई आली आहे. मोठी वाटतं, मोठी मोठी आहे, मोठी आहे. हो मोठी आहे. 4 किलोचा आहे. 4 किलोचा आहे, 4 किलोचा. बघतो. हो बघा मारला त्याने. आता मोठी आली आहे. पहिले स्टार्टिंगला एक मोठी आलेली, सगळे छोटे आलेले आणि बाकी छोटे आहेत, आणि बाकी ह्याच्यामध्ये टाकलेत ना ते मस्त आहेत मोठ्या साईजचे. सुरमई सुरमई. चला पुढे बघूया आपण. हे बघा इकडे अजून एक सुरमई आली, आणि मोठा पीस आहे जरा. सुरमई खतरनाक एकदम. त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स असेल ना बोटीवरचा, या सुरमई पकडायला त्याला खूप मजा येणार आहे. आणि आमचे जिवंत हे होते ना मावरा, ते पण संपला आहे जास्ती करून. बघा थोडंसंच आहे पुढे पण आहे वाटतं की ते. बघा सर्व बोया एकाशी केलेत ना भूज, तिकडे पण एक आहे अजून सुरमई. हे बघा ह्या बोयानं पण दाबतोय बघा इकडे. हे बघा, आणि इकडनं एक फिशिंग बोट पण चालली आहे बघा, नेटची बोट मोठी आपल्या इकडनं. आणि इथे पण एक सुरमई कॅचिंग झाली आपल्याला. ही मोठी नेटची बोट आहे इकडे आपल्या साईडून चालली. ही बघा अजून इकडे एक सुरमई आली, बघूया छोट्या साईजच्या वाटतं. ती बघा तिकडे मोठी सुरमई बघा एक. दोन आहेत वाटतं, ना एकच आहे. किती आहेत? एक आहे, दोन आहेत? एक आहे, एक सुरमई आहे. अरे बघा आपल्याला किती पालवणीच्या आला ना, किती वेळ भेटलेत बघा. आता डायरेक्ट ओढायला घेणार. तर मित्रांनो बघितलं तुम्ही किती सुरमई भेटलाय बघा. इकडे नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 आणि त्या अगोदर 16. म्हणजे आपल्या पालवणीच्या आला ना 30-31 सुरमई भेटल्यात आहेत. हे बघा छोट्या आणि मोठ्या साईजच्या. तर मित्रांनो तुम्ही बघितलात, तुम्हाला मी दाखवली सुरमई मासेमारी. सुरमई मासेमारीचा पहिला पार्ट तुम्हाला दाखवलेला आहे, जो म्हणजे आपण केलेला आहे पाळवणीचा. म्हणजे पालवत होतो, म्हणजे बुजाला कसा बूज आहे ना, सुरमई लागली की खालती असं कसं ओढतो, त्यावेळी ना आपण ती पालवत जायचं, म्हणजे पूर्ण रापण असते ती. तर आता तुम्हाला ना कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ, कारण आपली व्हिडिओ आहे ना जी आता ओढणीची, म्हणजे ओढून घेणार ना डायरेक्ट, त्याची व्हिडिओ ना नेक्स्ट भागमध्ये तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो.
तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आता भेटू अशाच नवीन नवीन भन्नाट ब्लॉग मध्ये. तर दुसरा पार्ट पण येतो आपला, दुसरा पार्ट देखील बघायला विसरू नका कोहली राजा यश युट्यूब चॅनलवरती. आणि जास्तीत जास्त लोकांना ही लिंक शेअर करा. तर मित्रांनो चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.